लख्याची गोष्ट. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भक्त मंडळी येत असे. एकदा मुंबईतल्या स्वामीसुतांच्या मठातून ब्रह्मचारी बुवा आणि काही बालमंडळी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास गेली. त्यात काही मंडळी रत्नागिरीची होती. त्यात एक लख्या नावाचा बालक होता. ब्रह्मचारी बुवांनी लख्यास बाजारातून गूळ आणण्यास सांगितले. लख्या गूळ घेऊन येत असता वाटेत खाऊ लागला. तेव्हा इकडे स्वामी महाराज म्हणू लागले की लखा बोसडी का गूळ खाता माकू देत नाही असे म्हणून स्वामी रडू लागले. महाराज असे का करत आहे कोणालाच समजले नाही. हे पाहून काही मंडळी बाजाराकडे गेली तर तिकडून लख्या गूळ खात येत असताना त्याच्या दृष्टीत पडले. महाराज अंतर्ज्ञानी आहेत हे पाहून सर्व मंडळी चकित झाली आणि ही कोकणी भाषा महाराजांना कशी अवगत झाली याचे सर्वांना आश्चर्य वाटले. महाराजांपासून कोणी काही लपवू शकत नाही. स्वामी महाराजांच्या लीलेचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी